नमस्कार मंडळी. तो आता मी आलोय पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन. सो आज पुन्हा एकदा चाललोय एका नवीन ट्रिपवर आणि आपले सवंगडी जे नेहमीचे असतात ते जसं आजवर तुम्ही जे व्हिडिओज बघितले ज्योतिर्लिंग, सो तेच पुढे कंटिन्यू करत आज आम्ही एक चौथा ज्योतिर्लिंग कव्हर करतोय जो आहे रामेश्वरमच्या इकडे. सो ही ट्रिप होणार आहे टोटल, तुम्ही कॅप्शन बघितलं असेलच, जवळजवळ 4000 किलोमीटरचं. ही जर्नी एवढी मोठी ड्राईव्ह फर्स्ट टाइमच मी करणार आहे. सो आता बघूया की हे कसं होत आहे. अनुभव याआधी एवढा लॉंग ड्राईव्हचा मी कधी घेतला नाहीये. सो ही फर्स्ट जर्नी असणार आहे. सो बघू आता किती जमतंय, किती थकवा येतोय, काय काय इश्यूज येत आहे. सो गाईज थोडं वेट करावं लागणार आहे कारण का इथे बघताय मोठा ट्रक म्हणजे आपला डम्पिंगचा ट्रक लागलाय डिझेल भरायला आणि त्याची टंकी असते खूप फुल, तर थोडा वेळ जाईल. ड्राईव्ह चालू न झाली तर थोडे इश्यूज येत आहेत. होप सो जर्नी आणि जे काही प्लॅन आहे ते खूप चांगले होतील. चलो सो आपला जर्नी चालू करूया. डिझेल भरलंय, टँकी फुल केली आहे, हवा चेक केली आहे टायर्स मध्ये, ऑल सेट फॉर जर्नी. अटल सेतू थ्रू आपण जाऊया आता कामोठ्याला. पहिलं त्यांना घेऊया. आताच फोन येऊन गेला की निघालोय की नाही. सो मी आज निघालोय, वेळेत निघालोय आणि असं नाही की लेट झालंय. उलट मी आधीच निघालो होतो पण थोडेफार गोष्टी मी जो विसरलो त्यामुळे जरा डिले झाला. सो चाललोय. खूप मजा येणार आहे. म्हणजे खूप आधीच प्लॅनिंग केली होती आम्ही ह्याची 2 महिन्या आधी जवळजवळ की असं काहीतरी आपण करूया. जवळजवळ हे एक पूर्ण वीकचं आहे, 7 days आहे टोटल जिथे आम्ही जाणार आहोत. म्हणजे आज आहे शनिवार, सॅटर्डे. सो सॅटर्डे ऑलमोस्ट म्हणजे संपलाय. तर तुम्ही बघू शकता 11:57 वाजलेत. 3 मिनिटातच संडे लागेल. सो असं बघायला गेलं तर आपली जर्नी संडे अर्ली नाईट किंवा सॅटर्डे लेट नाईटच चालू होते आणि फ्रायडे किंवा ऑलमोस्ट नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत आम्ही रिटर्न येऊ. आणि त्या आता आपण कनेक्ट होऊया अटल सेतू. आपण तो डायव्हर्जन घेतलाय एक्सप्रेस वे फ्रीवे वरून आणि इकडून डायरेक्ट जाऊया कामोठ्याला. मस्त वातावरण थंड आहे बाहेर आणि गाडीत पण मस्त चिल्ड झालं. एसी एकदम 1 वर आहे तरी पण एकदम खूप छान वाटतंय. म्हणजे सो आता लोडिंग करतोय. हे माझे मित्र भावंड भेटलोय. पाचवा कुठे राहिला नीट ठेव म्हणजे वाजणार नाही असं ठेव. खायचं सामान आहे ना ते जवळच म्हणजे हातात लागेल असं. त्या व्हाईट मध्ये कचोरी आहे, व्हाईट मध्ये कचोरी आहे. स्वेटर तुला पाहिजे आता नको आहे स्वेटर. घेऊन ठेव. थँक्यू आपण घेतलं. अरे मला वाटलं माझ्या घरी आहे गेल्या वर्षीचा. माझ्याकडे मी ऑनलाईन मागवलं काल, म्हणजे पैसे आले. हा पाचवा मंडळ इथं. हा कुठे आलाय बॅग बिग घेऊन एवढी. हे बॅगेत जागा नाही गाडीत एवढी. त्याची बॅग खाली लावून त्याची बॅग. हा त्याच्या बॅगेवरती राहू. मग त्याची ही काढ ना ही. हा इथे राहू. आता प्रॉपर आला एकदम आमचा ट्रिप प्लॅनर. हा माझा को ड्रायव्हर. बघ रे सोणके चालूशील ना. येस बॉस. मला त्याचं टेन्शन आहे. को ड्रायव्हर मस्त आहे की आपली प्रथा करतोय निघायच्या आधी जे आपण नेहमी करतो. 4 टायरच्या इथे 4 लिंबू, म्हणजे काही नजर वगैरे लागली असेल तर ती तिथेच निघून जाईल. सुशांतच्या नावाने काढतोय. चला मोरया. प्रवास सुखाचा होऊ दे. गणपती बाप्पा मोरया.
तुला बोलत ठेव ना माझे. चला मंडळी, सो आता निघालोय, सगळे बसले गाडीवर मस्त आहे की. सो आता इथून निघतोय. आता नेक्स्ट हॉल्ट असेल काय ते कुठला टोल नाका तळेगावचा फूड मॉलला थोडं चहा पिण्यासाठी थांबू आम्ही आणि तिथून मग पुढे येऊ. आजचं टोटल ड्राईव्ह असणार आहे अराउंड 400 किलोमीटर्स. सो आम्ही चाललोय साऊथला, तमिळनाडू. सो एक्सप्लोर करणार आहोत आम्ही रामेश्वरम. त्यानंतर माझी इच्छा आहे हम्पी जायची, पण बघू आता कसं होत आहे. जर रूट मध्ये असेल किंवा थोडं डायव्हर्ट होऊन थोडा जवळ असेल तर जाऊ आणि वेळ असेल तर जाऊ. पण मेन आहे रामेश्वरम आणि धनुषकोडी, द लास्ट रोड ऑफ इंडिया. सो तो असा काही आमचा प्लॅन आहे. टोटल जर्नी असणार आहे अराउंड 2 वे 4000 किलोमीटर्स आणि ते कसं होतंय बघूया. एकटा मॅन्डेटरी हॉट लागलाय आम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस वर. आता किती मोठा आहे, किती वेळ जातोय. वाजले रात्रीचे 2 तास झाले ट्रॅव्हलिंग करून. तळेगाव यायला किती वेळ लागतोय आता काय माहिती. ह्याच्या पाठोपाठ राहिला तर सुटेल लगेच. हा घुसेल कुठं मध्ये शिवशाहीवाला ना. मी अक्कलकोटला जायचो ना 6:30-7 तास लागायचे पोहोचायला. 12 वाजता निघून 6:30 मी पोहोचलोय. आणि तो हायवे ना आहे तो सुसाड हायवे सोलापूरचा. हा 1:30 वाजलेच. सवय की 1:30 कसं घेऊ ते पाणी बी घेऊपर्यंत 40 मिनिटं इथे आलो. हॉर्न वाजवत आहे ह्याच्या. कुठला इंडिकेटर दोन पुढे चाललाय. ओके, दोन्ही पार्किंगच दिलं इंडिकेटर. भीती वाटते रे यांच्याकडे पाठी उभं राहायला. पण आयदारा मध्येच काय तुटला भेटला यांचा ब्रेकचा. आयदारी यायचा रिटर्न. भीती वाटते. काय टाइमपास नाही आता. श्री स्वामी समर्थ. आली आली संपली. संपला तेवढंच राहिलं आता. चुक्का टाकलं पाहिजे. टाकू पण की नको अडकतोय. इथून टाकला ना. राईट. अरे हो नाही जात. हो नको हॉर्न वाजवूच. नाही जात. तूच जा रे बाबा. तूच जा रे जा. गावात तिथून होतं लेफ्ट नाही रे. नाही बघ. हा होता अडकलेत नाही. बंद केली काय. हा मध्ये बंद गार झालो मी पूर्ण. इथे नाकात मध्ये आला एसी. फायनली संपला बाबा. ह्या टर्नलाच ट्रॅफिक होतं रे. सगळे ते ट्रकवाले लोडिंगला असतात ना रे. मग ते चढण आहे पूर्ण. घाट आहे ना. मग ते चढणला फक्त इश्यू होतो. नंतर काय नाही. किती वाजले 2:26. अर्धा तास होतो त्या ट्रॅफिक मध्ये. या बसवर लिहिलेलं रॉंग नंबर इज अ करेक्ट नंबर. लागला असेल नंबर. हा तेच त्या हिशोबानेच येते. चुकून लागला आणि तो नशिबाने करेक्ट निघाला. ट्रक वाले लाइटिंग बघायला मजा येते यांच्यात. पुन्हा झगमगा करत ठेवतात. दुसरं घरच असतं तो नाईट शिफ्ट मध्ये. कॉफी तर पियत असेल ना तू. काय आलं. कॉफी तर पियत असेल ना नाईट शिफ्ट मध्ये. नाईट शिफ्ट मध्ये कॉफी नाही पित मी. ग्रीन टीच पितो मी. पण मला ग्रीन टी एवढं जास्त आता मी आधी खूप करायचो रे. त्या आईला ग्रीन टीचा पुन्हा सॅशे होता माझ्याकडे. पुन्हा तो बॉक्स होता ना संपवलेला मी. आता नाही होत. सध्या मी गरम पाणी चालू केलं. गरम पाणी पितो. ते पण काय माहिती आहे ना 1.5 लाखाचा आपला खर्च आलाय. त्यासाठी यावं लागतं मला. बाकी काय नाही. सो मंडळी थांबलोय आम्ही. फायनली पहिला पिट स्टॉप घेतलाय फूड प्लाझा. तळेगाव फूड प्लाझाला. सो इथे थोडा फ्रेशन अप होऊ. थोडं खाऊ. चहा पाणी करू आणि मग पुढचा प्रवास चालू करू. मस्त की ते गारवा आहे. गारवा थोडंच आहे थंडी. एवढं थंडी वाटत नाही. वडापाव. आज गर्दी खूप आहे. बसनी पूर्ण आडव्या लावून टाकलेत आणि पार्किंग आम्हाला पुढे करायला लागली अशी. काय बघू वडापाव तरी खाऊ किंवा थोडा डोसा वगैरे खाऊ आणि मग पुढे येऊ.
काय खायचंय? हे काय करतोय? हे बापरे. येस, लॉक केली. मी पहिल्यांदा चाललोय वॉशरूम मध्ये पहिल्या स्पॉटला आम्ही. मॅन्डेटरी जरा हलकेश होऊया, हलकेश. आणि मग थोडं इथे खायश आणि मग पुढे जायश. हो, फुल थंडेश वातावरण झालं थंड. पहिलं वाटलं गार नाही आहे, पण आता खूप गार. वॉशरूमला जाऊन आलो, गार झाला पूर्ण. सो असं काही आहे. मंडळी बसले जेवायला, थोडंसं खातोय, भूक लागली सगळ्यांना. आता वाजले 3:30. काय केली ऑर्डर? असं म्हटलं खायला बसलं की काय? तुम्ही खात नाही? वडापाव खाया चालेल, मला वडापाव चालेल, डोसा पण चालेल. हा, डोसा खाऊया. तू किती पण वडापाव आहे. हे अनुज, तू काय खाणार आहेस? हा अनुज, हे बोल काय खाणार? एक साधा घेतो, एक मसाला. खायला काय नको? अरे खा, काय थोडं लाईट का? तुझं काय? भूक लागली. एक मसाला डोसा, एक साधा डोसा, 2 वडापाव और 2 समोसा पाव. 340. कूपन तर घेतली आहे. डोसा कुठे? सभी डोसा का इधर है कूपन? एक मसाला डोसा, एक साधा डोसा, 2 समोसा पाव, 2 वडापाव. गरम कॉफी आणि चाय चालू आहे इकडे. गरम आहे ना? खाने का चटणी मिरची बाजूमध्ये. टिश्यू पेपर चैनल है क्या भाई? कबीर कुणाल व्लॉग्स. चलो. मसाला डोसा आणि एक तिथे कोणता साधा डोसा. आणि तो वडापावाला भाई आपला किती चांगला होता. त्यांना लगेच विचारलं आपल्या चॅनलचं नाव आणि सबस्क्राईब पण केलं. बरं वाटतं असं अनोळखी ठिकाणी आल्यावर आपले सबस्क्रायबर भेटत आहेत आणि सबस्क्रायबर वाढत आहेत. तर पहिला घास खाऊया आपण. ब्लॉग मध्ये येईल सगळं. आवडला भेटो वडापाव सीधा तोच आहे तिकडचा. चला खाऊन घेतो आणि नंतर बोलूया आपण. मस्तपैकी नाश्ता झालाय. नाश्ता काय, पोट भरलंय. फक्त एक मसाला डोसा, एक साधा डोसा घेतला होता पहिला आणि चव एवढी आवडली. रिपीट. समोसा पाव, वडापाव. आत्ता एवढं पोट भरलं ना की झोप यायला लागले डोळ्यावर अक्षरशः. आणि अजून 300 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आज फर्स्ट डे. आम्ही मॉर्निंगचा जाणार आहोत सोलापूरमध्ये.
सोलापूरमध्ये चेक इन केल्यावर दुपारपर्यंत आराम करून तिथूनच जेवून मग पुढचा प्रवास सुरू करणार आहे. तर असं टप्प्याटप्प्याने आम्ही प्रवास करतोय. तर आता थोडी चहा पिऊया. ही चहा घ्या रे. तिथे चहासाठी मान ना, जीपी चालत नाही. धुकं पडत चालले आता. आत्ताची जर्नी जरा एकदम डोळे मिटेश होणार आहे. अरे प्लीज थोडी चहा प्लीज. अरे झोप नाही ना तुला आता तो ड्रायव्हिंग करायला लागणार मध्ये मध्ये तुला आता. माझे डोळे मिटेश सगळ्यात झोप. चिअर्स चिअर्स. सवय नाही चाय चिअर्स करायची. चिअर्स भावा. चला चहाची सुरकी मारूया आणि मग पुढे निघूया. गार लागतंय. भावाचे बघा. भाऊ काय होतं तू आता आम्ही तिथं डिटॉक्स करतो. डिटॉक्स त्याच्याला म्हणून पाऊस होतो. चहाचा पण एक आहे. हा चहावाला वाटतं त्याच्यात ना किटलीवाले दूध का टाकतो पहिली. बाप रे. हे बघा काय धुकं तर बघ. सॉलिड धुक्या. आता गाडी चालवा मजा येणार आहे. बोबडी काय होते मस्त. मस्त की नाश्ता करून निघालो. आता आम्ही वाजले सकाळचे 4:15. आता मध्ये कुठेतरी वाटलं तर थांबू, नाही तर मग डायरेक्ट आपला जो आजचा फर्स्ट हॉल्ट आहे रेस्ट करण्यासाठी सोलापूर तिकडे जाऊ. अराउंड 300 किलो. आता लेफ्ट आहे पुढून. हो गेलं ना आता. कुठे आलं पण हे पुणे. गुड मॉर्निंग मंडळी. वाजले सकाळी 6:30 आणि अजून आम्हाला 130 किलोमीटर आहे सोलापूर पोहोचायला. तळेगावला नाश्ता केल्यापासून नॉन स्टॉप ड्रायव्हिंग चालू आहे. बॉडी थकली आहे. कधी आता हॉटेलला पोहोचलं असं झालंय. जाऊन गुड मॉर्निंग गाईज. थोडं थांबलोय आम्ही सोलापूरच्या 100 किलोमीटर आधी. चहा प्यालो. झोपलेले या काकांकडे चहा प्यालो. मस्त चहा होता. चहा होता साखरेचाच पण खूप छान होता. असा काहीसं वातावरण आहे मस्त एकदम थंडगार. काय थंडी. हा सगळे झोपा काढलेत. हे बघा एकदम क्लीन रोड. सुसाट आहे एकदम मस्त. खूप आवडतात या सीटून ड्रायव्हिंग करायला. यांचे फोटो काढायला चालू आहेत. झोपा झाल्या यांच्या. आता फोटो काढतायत. झोपताना फोटो काढला. झोपताना झाल्या. हा माझा को ड्रायव्हर घंटा जागा को ड्रायव्हर झोपा काढतो. रूम बुक केली आम्ही सोलापूरला. 9:30 पर्यंत पोहोचायचं बघूया. मग नंतर थोडं हाफ डे जरा घेतली आहे म्हणजे 3-3:30 पर्यंत. झोपू जेवू आणि मग परत पुढचा रस्ता गाडी आपण. आज रात्रीपर्यंत हॉटस्पॉटला पोहोचायचं बेत आहे. म्हणजे जसा मी
आयटिनरी तयार केली त्या हिशोबाने जर आम्ही फॉलो केलं तर उद्यापर्यंत रामेश्वरमला पोचू आम्ही. उद्या किंवा ट्यूजडे आय गेस. उद्या पण पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाईल. डिस्टन्स लांब आहे पण ॲडव्हेंचर पण तेवढंच आहे. खूप मजा येते. म्हणजे फोटोज आहे बंदच नाही होत. आम्ही पण आलो.